नमस्ते. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर पहा सीटेट संदर्भामध्ये पहा महत्त्वाची अपडेट आहे. तर पहा फेब्रुवारी 26 रोजी ज्या उमेदवारांनी पहा सीटेट परीक्षा दिली आणि जे या परीक्षेमध्ये पहा उत्तीर्ण झाले आहेत, म्हणजे कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर 82 मार्क आणि जर तुम्ही ओपनमधून फॉर्म फिलअप केला असेल तर तुम्हाला 90 मार्क. तर अशा सर्व उमेदवारांचं जे पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट आहे ते डिजी लॉकरला अवेलेबल झालेलं आहे. तर डिजी लॉकरचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आणि तुम्हाला ज्या ठिकाणी ते सबमिट करायचं असेल तिथे प्रिंट काढून तुम्ही ते सबमिट करू शकता. आता हे तुम्हाला डाउनलोड करून घेण्यासाठी काय करायचं आहे, तर बघा सध्या ऍप्लिकेशनवरती लगेच तुम्हाला हे जे इयर आहे ते दिसणार नाही. लक्षात घ्या, जे डिजी लॉकरचं ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती तुम्हाला लगेच हे फेब्रुवारी 26 हे जे इयर आहे ते दिसणार नाही. त्यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड जे अनइन्स्टॉल आहे ते करा. नवीन ऍप्लिकेशन घेऊन तिथे लॉग इन करून एकदा चेक करा. जर तिथे तुम्हाला दिसत नसेल तर पहा डिजी लॉकरची वेबसाईट आहे, पहा digillocker.nic.in. तर ही वेबसाईट तुम्ही टाकायची आहे. त्या ठिकाणी तुम्ही लॉग इन करा किंवा तुमचं लॉग इन नसेल तर रजिस्ट्रेशन करा आणि नंतर लॉग इन करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली एक सर्च म्हणून ऑप्शन दिसेल. सर्च ऑप्शनमध्ये तुम्ही CBSE असं टाकायचं आहे. CBSE असं टाकल्यानंतर तुम्हाला बरेच सर्टिफिकेट दिसतील. 10वी 12वीचे मार्कशीट असेल, सर्टिफिकेट असेल आणि खाली आल्यानंतर तुम्हाला TETचं म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट मार्कशीट आणि खाली पास सर्टिफिकेट असे दोन ऑप्शन दिसतील. या दोन्ही ऑप्शनवरती जायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा रोल नंबर टाका, तुमची डेट ऑफ बर्थ टाका आणि सगळं तुमचं या ठिकाणी जर मॅच झालेलं असेल म्हणजे तुम्ही सीटेटची म्हणजे फॉर्म फिलअप करताना आधारवरचं जसं नाव आहे तसंच तुम्ही जर टाकलेलं असेल, डेट ऑफ बर्थ मॅच झाली तर तुमचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट पण डाउनलोड होईल. अन्यथा ते डाउनलोड होणार नाही आणि त्याची PDF तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काढून त्याची प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढून तुम्ही तुमचं फाईलला लावून द्या किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला ते द्यायचं असेल त्या ठिकाणी देऊ शकता. डिजी लॉकरला सर्टिफिकेट हे तुम्हाला तिथं सेव्ह होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं सर्टिफिकेट पण डाउनलोड करून घेऊ शकता. परंतु परत एकदा सांगतो की ऍप्लिकेशनला बऱ्याच जणांना हा ऑप्शन दिसणार नाही, तर तो थोडा नंतर दिसेल. परंतु जी वेबसाईट आहे वेबसाईटला तुम्हाला तो लगेच अवेलेबल असेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो ऑप्शन त्या ऑप्शनवरती जाऊन तुमचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट पा डाउनलोड करून घ्या. आता हे मार्कशीट पा म्हणजे सर्टिफिकेट कोणाकोणाला येतं, जे मार्कशीट आहे ते सगळ्यांचंच येईल. जे समजा उत्तीर्ण आहे, जे अनुत्तीर्ण आहे त्या सगळ्यांना दिसेल. परंतु जे सर्टिफिकेट आहे तर जर तुम्ही उत्तीर्ण झालेला असाल तर आणि तरच तुम्हाला ते सर्टिफिकेट येईल, अन्यथा येणार नाही. म्हणजे आता जे आपल्याकडे EWS किंवा SCBC मधून असाल तर तुम्ही म्हणजे उत्तीर्ण कन्सिडर केलं जातं महाराष्ट्रामध्ये. परंतु तुम्हाला ओपन मधून फॉर्म फिलअप केला असेल आणि जर तुम्हाला 90 पेक्षा कमी मार्क असतील तर तुम्हाला ते सर्टिफिकेट येणार नाही. तुम्ही जे मार्कशीट आहे तेच तुमचं डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमचे SCBC किंवा EWS सर्टिफिकेट जोडून तुम्ही त्या ज्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचे त्या ठिकाणी तुम्ही ते सबमिट करा. तुम्हाला तिथं पास कन्सिडर केलं जाईल. तर अशा पद्धतीने डिजी लॉकरला फेब्रुवारी 26 रोजी जे सर्टिफिकेट मार्कशीट आहे ते आलेले आहेत. याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओतून पाहिली. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. तसेच जर तुम्हाला TET 21 जून 26 ची द्यायची असेल, त्यासाठी तुम्हाला योग्य प्रकारे तयार करून घ्यायची असेल तर त्यासाठी रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच सुरू आहे. तर या बॅच जॉईन करून घेण्यासाठी 1000 रुपये एवढी फक्त फी आहे सध्या ऑफरमध्ये. तर त्यासाठी तुम्ही रायझिंग टीचर ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि ही बॅच पण जॉईन करा. याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल असतील. तर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.